नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला खूप काही शिकवून जाते. ही गोष्ट आहे इच्छेबद्दल, लालसेबद्दल आणि समाधानाबद्दल. ही गोष्ट आहे एका राजाची ज्याच्याकडे खरं तर सगळं काही होतं, पण तरीही तो समाधानी नव्हता. तो अतृप्त होता. ही गोष्ट आहे ना, आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करते. तो प्रश्न म्हणजे, खरंच कधी पुरे असं वाटतं का? माणसाच्या इच्छांना खरंच काही मर्यादा असते का? आणि समाधान ते नेमकं कशात मिळतं? चला, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया या कथेतून. तर या कथेची सुरुवात होते एका इंटरेस्टिंग प्रसंगाने. असं म्हणतात की ही गोष्ट स्वतः भगवान बुद्धांनी त्यांच्या एका भिक्षूला सांगितली होती. आता झालं असं होतं की तो भिक्षू एका स्त्रीच्या प्रेमात पडला होता आणि आपला जो आध्यात्मिक मार्ग आहे तो सोडून देण्याचा विचार करत होता. तेव्हा बुद्धांनी त्याला खूप प्रेमाने समजावलं. ते म्हणाले, बंधू, ही जी वासना आहे ना, ती कधीच पूर्ण होणारी गोष्ट नाही. इतिहासात असे मोठमोठे सम्राट होऊन गेले ज्यांच्याकडे सर्व काही होतं, पण ते सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण करू शकले नाहीत आणि त्या पूर्ण होण्याआधीच त्यांचं आयुष्य संपलं. आणि हेच उदाहरण देण्यासाठी त्यांनी कथा सुरू केली, राजा मानधाताची. तर आता आपण येऊया मुख्य कथेवर. ही गोष्ट आहे राजा मानधाताची. हा कोणी साधासुधा राजा नव्हता. जगाच्या अगदी सुरुवातीच्या काळातला हा एक महान सम्राट होता, ज्याची शक्ती आणि संपत्ती इतकी अफाट होती की आपण त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. म्हणजे बघा, राजा मानधाता फक्त श्रीमंत नव्हता, त्याच्याकडे काहीतरी अद्भुत जादुई शक्ती होत्या. त्याच्याकडे 7 मौल्यवान रत्न होती, 4 अलौकिक शक्त्या होत्या. आणि ऐका, तो फक्त आपली मूठ आवळून आकाशातून रत्नांचा पाऊस पाडू शकत होता. विचार करा, किती अफाट शक्ती असेल ही. आणि त्याचं आयुष्य, त्याचं राज्य, ते तर ऐकूनच थक्क व्हायला होता. तो तब्बल 84,000 वर्ष राजकुमार होता. 84,000 वर्ष. मग पुढची 84,000 वर्ष त्याने सहशासक म्हणून राज्य केलं आणि त्यानंतरची 84,000 वर्ष तो चक्रवर्ती सम्राट होता. म्हणजे बघा, शक्ती, संपत्ती आणि वेळ या तीनही गोष्टी त्याच्याकडे अमर्याद होत्या. पण खरी गंमत तर इथेच आहे. एवढं सगळं, म्हणजे अक्षरशः सगळं काही असून सुद्धा एके दिवशी राजा असमाधानी दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा असंतोष होता. आता प्रश्न हा आहे की ज्याच्याकडे सगळं आहे त्याला अजून काय हवं असू शकतं, बरोबर? आणि हाच आपल्या कथेचा केंद्रबिंदू आहे. मग काय, दरबाऱ्यांनी त्याला विचारलं, महाराज काय झालं, आपण असमाधानी का आहात? तेव्हा राजा काय म्हणाला असेल? तो म्हणाला, मी जे पुण्य कमावलं आहे त्यापुढे हे पृथ्वीवरचं राज्य काहीच नाही. त्याची नजर आता ह्या पृथ्वीच्या पलीकडे गेली होती, थेट स्वर्गाकडे. आणि मग काय, सुरू झाली त्याची न संपणारी चढाई. तो फक्त पृथ्वीवर थांबला नाही, तो स्वर्गात पोचला. आधी 4 महान राजांच्या स्वर्गाचा राजा बनला. पण तिथेही त्याचं मन भरलं नाही, त्याला तिथेही समाधान मिळालं नाही. त्याची इच्छा अजूनही मोठी होती. म्हणजे बघा, स्वर्गाच्या एका भागावर राज्य मिळालं तरीसुद्धा त्याचं समाधान झालं नाही. तो पुन्हा असंतोषानं त्रस्त दिसू लागला, कारण आता त्याला त्याहूनही वरचा 33 देवांचा स्वर्ग हवा होता. हेच तर आहे, इच्छेला खरंच अंत नसतो. आणि त्याची ताकद इतकी वाढली की देवांचा जो राजा आहे शक्र, त्याने मानधाताला आपलं अर्ध राज्य देऊ केलं, आपलं सिंहासन शेअर केलं. आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट काय आहे माहितीये? मानधाताने इतका काळ राज्य केलं की त्याच्या एका आयुष्यात तब्बल 36 वेगवेगळे शक्र येऊन गेले. 36! विचार करा. पण म्हणतात ना, लोभ वाढतच जातो. तसंच झालं. जसं जसा वेळ गेला राजाची इच्छा अजूनच वाढली. आता त्याला स्वर्गाचं अर्ध राज्यसुद्धा कमी वाटू लागलं होतं. आणि मग त्याच्या मनात एक अतिशय विनाशकारी विचार आला. आणि तो विचार होता, ह्या अर्ध्या राज्याचं मी काय करू? मी त्या शक्रालाच मारून टाकतो आणि संपूर्ण स्वर्गावर एकटा राज्य करतो. आणि बस, हाच तो क्षण होता. हा एक विचार आणि येथूनच त्याच्या पतनाला, त्याच्या विनाशाला सुरुवात झाली. तो फक्त एक विचार होता, पण तीच इच्छा, तोच लोभ त्याच्या सगळ्या दुर्दैवाचं मूळ ठरला. त्या एका क्षणापासून सगळं काही बदलून गेलं. तर मग पुढे काय झालं? या लोभामुळे त्याचा अंत कसा झाला? चला बघूया. एका महान राजाचं पतन कसं होतं ते पाहूया. त्याची स्वर्गाच्या शिखरावरून थेट जमिनीवर झालेली घसरण. विचार करा, जो राजा देवांच्या बरोबरीने राज्य करत होता, त्याच राजाचा लोभ त्याचा विनाश ठरला. त्याची सगळी शक्ती संपली, म्हातारपण आलं आणि तो स्वर्गातून खाली पडला, थेट पृथ्वीवरच्या एका बागेत. आणि मरताना शेवटच्या क्षणी त्याने आपल्या लोकांना काय निरोप पाठवला असेल? त्याने सांगितलं, जाऊन सांगा,
तो राजा मानदाता जो राजांचा राजा होता, ज्याने 36 शक्रांच्या काळात स्वर्गावर राज्य केलं, तो आता इथे मृतावस्थेत पडला आहे. एवढ्या मोठ्या अविश्वसनीय आयुष्याचा शेवट असा झाला. तर आता आपण पुन्हा तिथेच येऊया जिथून सुरुवात केली होती. बुद्ध ही गोष्ट त्या भिक्षूला सांगत होते. आता गोष्ट संपल्यावर बुद्धांनी त्यातून काय शिकायला मिळतं हे सांगितलं. मानधाताच्या आयुष्यातून मिळणारी सगळ्यात मोठी शिकवण. बुद्धांनी काय सांगितलं? ते म्हणाले, जरी आकाशातून सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडला ना, तरी अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुमची इच्छा पूर्ण करू शकेल. म्हणजे कितीही भौतिक संपत्ती मिळाली तरी समाधान मिळत नाही. आणि मग त्यांनी खरा मार्ग सांगितला. ते म्हणाले, इच्छा म्हणजे दुःख, इच्छा म्हणजे अशांती. आणि जो माणूस हे सत्य जाणतो तोच खरा शहाणा आहे, तोच खरा सुखी आहे. म्हणजे आनंद इच्छा पूर्ण करण्यात नाही, तर ती इच्छा समजून घेण्यात आहे. आणि ह्या कथेचा त्या भिक्षूवर काय परिणाम झाला असेल? तर ही कथा ऐकल्यानंतर त्या भिक्षूच्या मनातला सगळा मोह नाहीसा झाला. त्याला गोष्टीचा अर्थ कळला आणि त्याने ज्ञानाच्या मार्गावर आपलं पहिलं पाऊल टाकलं. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. जर एक राजा ज्याने पृथ्वीवर आणि स्वर्गावर राज्य केलं त्यालासुद्धा समाधान मिळालं नाही, तर मग खरं समाधान नक्की कुठे सापडेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?